बरं सोशल मीडिया असू दे, कुठल्याही फील्ड असू दे, तू तुझ्या कामाचं 100% दिलंस तर तू सक्सेस होणार, नाही तर नाही होणार. जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर मी तोंड हात पाय धुतले, मस्तपैकी ताजा जमाना झालो, चहा पिलो आणि आता आलो आहे मी प्रॅक्टिस करायला पुन्हा एकदा. खूप दिवसानंतर प्रॅक्टिस करतो आहे. मध्ये गॅप पडलेला माहिती आहे. तो गॅप पडलेला कारण की माझ्या पायांमध्ये काय माहिती अचानकपणे ना खूप सारे क्रॅम्प यायला लागलेली, म्हणून मी प्रॅक्टिस बंद केलेली. आता मला बरं वाटतं, मी पुन्हा एकदा प्रॅक्टिस स्टार्ट केली आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत व्यायाम करा आणि एकदम ठणठणीत फिट राहा. तर मित्रांनो, व्यायाम झाल्यानंतर मी गेलो, आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी आवरलं, शाळेत गेलो, शाळेतून प्रॅक्टिस करून आलो. घरी आल्यावर कळलं की आईने ताक आणलं आहे. मग काय, मी घेतली पिशवी, फाडली मस्त पिशवी तोंडानेच, आपलं काहीची काय मला सापडली नाही, तोंडाने पिशवी फाडली, कचरा तिथंच टाकला, ताक मस्तपैकी काढलं, पिलं मी ताक. थोडंसं खूप आंबट ताक होतं, आंबट, एकदम आंबट ताक होतं, काय सांगू तुम्हाला. आता ताक काढलं मी हळूहळू. 2 भांडी आणलेली, मी पहिल्यांदा एकच भांडं घेतलं. आई बोलली 2 भांडे घेऊन जा, एकात नाही मावणार. मी बोललो अगं मावल गं, नको काळजी करू. ती बोलली जर नाही मावलं तर. मग मम्मी बाबा विचार केला, घेतो 2 भांडी आपली गप्प, कोणाला मारबीर नाही खायचा. मग काढलं, पण ते ताक होतं मसाला ताक, त्याच्यामधला मसाला त्या पिशवीमध्येच उरला माझ्याकडनं चुकून. तुम्ही आईला बोललो घे पिशवी, मला नको ती पिशवी आता. मग काय ताक घेतलं, मस्तपैकी मिक्स वगैरे केलं आणि पिलं. एकदम भारी ताक होतं. आणि तुम्ही पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक प्या. ताक पिणं शरीरासाठी गरजेचं आहे, अंगात थंड ठेवणं गरजेचं आहे. जो लोग ये वीडियो देख रहा है ना, प्लीज मत देख. अगर देख रहे हो ना तो प्लीज इसको लाइक और फॉलो करके आगे बढ़ा दीजिए. ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है. प्लीज इस वीडियो को वायरल कर दो और सुपर से डुपर बना दो प्लीज. आलो रे मी इथं. मला नाही माहित कशाला आला, असा टाइमपास करायला आलं. मी तुम्हाला वाटतं मी टाइमपास करणारा मुलगा आहे? यस, मला वाटतंय. टाइमपास करतो. माझ्या मित्रांना पण वाटतो. कोण मित्र? आहेत. कोण? नाव तर सांग ना त्यांचं. नाव तर असं त्यांना, कारण बिना नावाची जन्माला आली. यस. मला मित्रांनो याचे मित्र बिना नावाने जन्माला आले. काय नाही रे, एडिटिंग शिकवायला आलो आहे. भाईचं चॅनल, यूट्यूब चॅनल, बाई गेमर आहे गेमर.
लाजला बघा. राहून दे 2v1 पेलले तुम्हा दोघांना लक्षात ठेवा. मित्रांनो मी आताच स्टार्ट केलंय ना म्हणून. राहून दे. पण मी 10 दिवसात प्लॅटिनमला गेलो. 10 दिवसात प्लॅटिनमला सोपं नाही. 10 दिवसात प्लॅटिनमला गेलोय मी. हो. तू गेला का कधी पहिल्याच सीझनला 10 दिवसात प्लॅटिनम? नाही ना, मग शांत बस. माझ्यासोबत केलं म्हणून गेलाय शांत. काही पण सोला घेऊन मग गेलोय मी. हो. प्लॅटिनमला गेलोय मी. मित्रांनो किती आहेत? बापरे. अरे यार रिकॉर्डिंग कशाला करतोय? पण भाई चांगलं आहे ना. मित्रांनो आता इथे बसून आम्ही विचार केला की याच्या फोनसाठी कोणतं ॲप्लिकेशन चांगलं राहील एडिट करायला. आता VN सापडलं आहे. हे आवाज आहे. VN सापडलं आहे. आता बघू VN याला ट्राय करतो, एडिटिंग करायला सांगतो कसं करायचं आहे. मला पण एवढं काही येत नाही. थोडंफार येतं आपल्याला बेसिक्स, ते त्याला सांगतो. वापर करून तो व्हिडिओ टाकेल. चला मी शिकवली आहे भूषणला एडिटिंग. काय मग काय कळलं? जरा स्टार्ट. कळली एडिटिंग नाही ना. तुला 2-3 दिवस ट्युटोरियल देईल तेव्हा तुला कळेल. शेवटी मी प्रो येणार. प्रो आपल्याला आठवत आहे का हसतोय का? सांग काय हसतोय? नंतरला सांगू. काय नाही मित्रांनो, त्याला एडिटिंग वगैरे मग शिकवली आहे मी. बऱ्यापैकी सांगितलं त्याला. कट कॉपी पेस्ट शिकवलंय. कळलं का काय? थोडं कळलं त्याला. म्हणजे असं व्हिडिओ कुठून कट करायचा, काय ठेवायचं काय नाही ठेवायचं सगळं सांगितलं त्याला. समजतं थोडं. तो करतो प्रॅक्टिस. फोनवरती बोलतोय. कोणाशी बोलतोय? कोणी आपको क्या करने का है? आप अपने काम से काम रखिए. मित्रांनो बघा बिघडत चालय दिवसेंदिवस. हेनेच बिघडवले मित्रांनो मला. हेनेच तुम्हाला माहित नाही साधा बोलाय, पण साधा बोलायवर जाऊ साधा नका. बोळा मित्रांनो, एकदम साधा बोळा. मी काय सज्जन नाही आहे, साधा. सज्जन. सज्जन विज्जन काय ही नाही. काय सज्जन काय नाही. सज्जन आहे भाई मी. सज्जन मला नाद नाही करायचा. सगळ्यात सज्जन मीच अख्ख्या वर्गात आपल्या. राहून दे सोडा आता. कॅमेरा आहे म्हणून मी सांगितलं असतं तुम्हाला. काय सांगितलं असता? मित्रांनो इग्नोर हिम. हे झाड बघा भारी आहे ना. कसं त्या भारीचे कसलं झाड आहे? हा गेस करा कमेंटमध्ये. मी कमेंट ऑन ठेवतो सध्या. गेस करा कसलं झाड आहे. माहिती आहे कसलं आहे? माहिती आहे, पण मी लोकांचं सांगण्याचा वाट बघतोय उत्तर. मला माहिती आहे. नशीब तुमच्या युट्यूबरला माहिती आहे झाड. कॅमेरा बंद कर. नाही माहित मला झाड. मी एक गेस म्हणून तुम्हाला ते फळ पण दाखवतोय. फळाचं झाड आहे. आता तरी गेस करा कसलं झाड आहे. समजलं ना? तुला बड्डेसाठी मला एकच घेतला ड्रेस. तुला आपण काय ठरवलं एकच घ्यायचा. मोठ्यासारखं वागू नका यार. काय यार एवढं चांगलं सपोर्ट करतोय आपण. उद्या त्याचा मोबाईल, उद्या नाही, ज्या दिवशी व्यवस्थित कंटेंट नसेल त्या दिवशी मोबाईल जपतो. ओके, तुला शेवटची संधी. आजच्या सारखा फालतू ब्लॉग नको पाहिजे. काय मॅगी? लोकांना मॅगी बनवता येत नाही. हो जायचंय चला मित्रांनो. मी 1 तासाच्या लेक्चर नंतर मी आता फ्री झालोय. ते पण आता मोबाईल काढला म्हणून मी फ्री झालोय. आता असं नाही लेक्चर किती वेळ चालला असतो. तू जोपर्यंत ऐकणार नाही, ज्या दिवशी तुला मोबाईल फक्त व्लॉग बनवण्यासाठी दिला, जर तुला ते काम करायचं नसेल तर तुझा मोबाईल जपतो. ठीक आहे? आणि म्हणूनच आम्ही 1 तासाचं लेक्चर दिलं, जेणेकरून आम्ही मोबाईल जप्त करू नये. आता म्हणतोय काय कंटेनर इस्त्री करायला घेतली. तू बोलू शकतो ना. केलं ते पण मी सांगितल्यावर. बरं सोशल मीडिया असू दे, कुठल्याही फील्ड असू दे, तू तुझ्या कामाचं 100% दिलंस तर तू सक्सेस होणार, नाही तर नाही होणार. समजलं? भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, काम जसे कर्म तसे फळ. त्यामुळे आपल्या काय बोलतात त्याला, धर्मग्रंथाप्रमाणे वागायला शिक. चांगले कर्म कर, चांगलं फळ मिळेल. हा, असले फालतूचे ब्लॉग बनवून लोक दगडा मारतील त्या चॅनलवर. काम सगळेच लोक करतात, पण सगळेच लोक पुढं जात नाहीत. जी लोक पुढं जातात त्यांच्यात काहीतरी वेगळी क्वालिटी असते. काय ती क्वालिटी काय आहे ते तू
नुसती मॅगीचा अर्धा नाही, एवढे खरंच यार. खतरनाक लोक मी बघितला नव्हता. मी खरंच, बघितलं, खरंच. मला हसायला आलं. फायनली 2 तासाच्या लेक्चर नंतर निघालो जेवण आणायला. 2 तास लेक्चर दिल्यानंतर मम्मी बोलली मी जेवण बनवणार नाही, घेऊन या बाहेरनं. मम्मीकडून पार्टी. चला मग पेमेंट पैसे मम्मी करणार ना. झालंच मग. जाऊन जेवण आणलंय. जेवण म्हणजे काय जेवण नाही येते, ए पडलं सगळं. चायनीज आहे चायनीज. हे काय अयो पडलो देवा, पडलं. मित्रांनो मी व्हिडिओ नंतर काढतो आधी मग तुम्हाला दाखवतो. मस्त की सगळ्यांना वाढलंय. तू वाढलास? मीच वाढलंय ते. या दोघांसाठी ट्रिपल राईस, माझ्यासाठी शेजवान राईस. फरक एवढाच आहे, ह्याच्यामध्ये 2-3 नूडल आहे आणि अंडे आहे. माझ्या ह्याच्यामध्ये नूडल्स नाही आणि अंडा नाही आहे, बस. बाकी चिकन आहे याच्यात. सूप ते बघा सूप दोघांसाठी आहे. मित्रांनो मी गावातली गरीब आहे. एवढा मोठा बेड असताना मला लोक जमिनीवर झोपवतात, माझ्यावरती अत्याचार जुलूम करतात. प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याच्यावर पैसे येतील आणि सर्वांनी चांगला बेड घेईल. आणि मग मी पण बेडवरती झोपेन राहण्यासारखा एकटा झोपेन एकटा. पण लाईटी चालू ठेवल्या का घराच्या, मला भीती वाटते अंधाराची. मला सांगू नका. बघा बिचारा मी कसं झोपतो बघा खाली एवढ्या अडचणी. कधी कधी लोक माझ्या छात्याड्यावरती पाय घेऊन जातात यार निघून. काय पण बोलायचं माझी चादर पगार तुम्हाला पूर्ण नाही भेटणार. काय होईल सही कोणाची आहे? कोणता सही केली हा? कोणता सेलिब्रिटी आहे त्याने सही केली सांगा ना. कोणतरी म्हणजे कोण येतो सांगा ना. मला माहिती आहे कोण येतो, मी सांगणार नाही. कारण की मला झोपायचंय. माझ्यावरती अत्याचार करतात ती लोक, मला असं दाखवायचंय. नका मारू.